रोज एकाच दर्शन होईना झालं. ठीक आहे बाबा, याची झाली सुरुवातच झाली, नित्यनेम झाला चालू आहे. रोज सकाळी उठायचं, ज्याने गंध लावलाय अशा वैष्णवाचं दर्शन घ्यायचं आणि दिवसाच्या कार्यभागाला सुरुवात करायची. रोजचा कार्यभाग चालू झाला. योगायोगानं सगळे गावातले वारकरी माळकरी सगळेच गेले वारीला. आता गावात एक पण माळकरी नाही की ज्याच्या कपाळी गंध आहे. बरं, माळकरी पण सुद्धा साधा गंधवाला पण याला कोण दिसेना. यानं करायचं ते काय करायचं आता. 15 मिनिट झाला, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, बाहेर उभा राहिलाय. एक पण वैष्णवी ना की ज्याच्या कपाळाला गंध आहे. म्हणून म्हणला आता भूक लागली, खाल्लं पाहिजे. पण नित्यनेम काय होता, कपाळाला गंधवाल्याच्या ज्याच्या कपाळी गंध आहे अशाचं दर्शन घ्यायचं आणि मगच कार्यभागाला पुढच्या सुरुवात करायची. त्याला कोण दिसणच झाले. आता काय करायचं म्हटले, चला म्हटले जाऊ जरा बाहेर फिरून येऊ. गावात कोण एखादा दिसलाच वैष्णव तर त्याचे दर्शन घेऊ. ठीक आहे म्हटले बाबा. गेला बाहेर, गाव फिरून आला, एक पण नाही. म्हणजे वैष्णव कधी रानात पण गेले असते. रानात गेले, वैष्णव एक पण नाही, गंधवाला एक पण नाही. आजाद फिरत सहज लांबून नजर गेली ते गावाची जी विहीर असते त्या विहिरीवर 3 चोर ह्यांच्या गावातलं सोनं लुटून तिथं त्यांची वाटणी चालली होती सोन्याची. तुला किती, मला किती, याला किती. यानं बाकी काय बघितलं नाही, पण हे गेलं तिथं. योगायोगानं त्या एका चोराच्या कपाळाला गंध होता. ते गेलं, त्या चोराला म्हणलं बास, म्हणलं बघायचं ते बघितलं, आता बास, आता काय बोलू. आता येणं काय बघितलं होतं, कपाळाला गंध. त्यांना काय वाटलं, सोनं चोरताना चोरी केले ते बघितलं आता सगळं. आता हे गावात बॉम्ब ठोकणार आपल्या नावाने. म्हणून म्हणले थांब, जाऊ नको. नाही म्हणले बघायचं ते बघितलं, आता बास. त्यातला एक चोर म्हणला, अरे मूर्खांनो, बघताय काय, त्याला पकडा. त्यातला एक चोर धिपाडचा धिपाड उठला, त्याला धरलं. त्याला काय म्हणले, चोप. अहो म्हटले, पण मी काय, चोप. ते आपलं डोकं बरं आहे. 4थी वाटणी काढा. सोनं चोरलेली 4थी वाटणी काढा. हे ना आपला वाटा पुढं केला, सोनं त्याचं घेतलं आणि तिथून म्हणला फक्त कपाळाला गंध असलेल्याच्या दर्शन घेतल्यावर एवढं भेटतंय, मग कपाळाला गंध लावल्यावर किती भेटल.